मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज मुंबईमध्ये आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता उक्कलगाव ग्रामस्थांनी एका दिवसात 90,000चा निधी गोळा करून मुंबईत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांना अल्पोपहार पाठवण्याचा निर्णय घेतलाय। उक्कलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने प्रस्ताव काही समाजसेवेची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मांडला। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उक्कलगावातील सकल मराठा समाजाने आपापल्या परीने निधी जमा करण्यास सुरुवात केली व काही तासातच हा निधी 90,000 रुपयापर्यंत गेला। चिवडा व शंकरपाळे बनवण्याचे काम सुरू झाले। सर्व अल्पोपहार घेऊन उक्कलगाव येथील कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले। या ठिकाणी आज चिवडा आणि शंकरपाळे आपण हे काय करतात? आज या ठिकाणी आम्ही आमच्या उक्कलगावच्या मराठा सकल समाजाच्या वतीनं आदरणीय आमचे मराठा समाजाचे योद्धे मनोज जरांगे दादा पाटील हे आज मुंबईमध्ये उपोषण करतात। गेली 4 ते 5 दिवसापासून आमचा मराठा बांधव सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि त्या मराठा बांधवांच्या खाण्यापिण्यासाठी भाकरी वगैरे भरपूर जात होत्या, परंतु काही ठिकाणी पोलीस लोक अडवतात आणि ट्रॉफिक जाम होती, म्हणून 8 ते 10-12 तास जातात आणि या ठिकाणी 10-12 तास जात असताना काही अन्न खराब होतंय आणि काही अन्न फेकून द्यावं लागतंय, म्हणून अन्नाची नासधूस होऊ नये म्हणून आणि आमच्या उक्कलगावच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही एक आगळा वेगळा निश्चय। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।